हाय गाइस, वेलकम बॅक। आज बनवूया कुरुड्याची भाजी। हे गरम पाणी आहे, कुरुड्यामध्ये टाकून घेऊ, चांगलं भिजून घेऊया। गरम पाण्यामध्ये चांगलं भिजते तोपर्यंत भाजीची तयारी करूया। हे कांदा, मिरची, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता। आता कढई गरम करून घेऊया, त्यात टाकूया तेल। 2 चम्मच तेल टाकूया, चांगलं गरम होऊन देऊया तेलाला। तेल गरम झालेलं आहे, त्यानंतर राई टाकूया। राई चांगलं तडकून झाल्यानंतर त्यात जिरं टाकायचं। जिरं चांगलं तडकल्यावर कढीपत्ता, लसणाला चांगलं फ्राय करून घ्यावा, लालसर होईपर्यंत। लसूण चांगलं फ्राय करून झालेला आहे। आपण त्यात कांदा टाकूया। कांद्याला चांगलं फ्राय करून घेऊया, त्यासोबतच मिरची टाकूया। मिरचीलाही चांगलं फ्राय करून घेतलंय बघा। कांदा मस्त लालसर झालेला आहे, चांगलं परतून घेऊया कांद्याला। आता त्याच्यामध्ये मीठ टाकूया 1 चम्मच। मीठ टाकून चांगलं वरखाली करून घेऊया कांद्याला। चांगलं परतून घेऊया मस्त कांदा। कांदा टाकून झालं, त्यात हळद टाकूया। हळद पण चांगलं मिक्स करून घेऊया। हे बघा, मस्त हळद मिक्स झालेला आहे। त्यात 2 चम्मच धनिया पावडर टाकूया। धनिया पावडर टाकून चांगलं हलवून घेऊया। त्याच्यामध्ये भिजवलेल्या कुरुड्या टाकूया। पाणी गाळून घ्यायचं चाळणीमध्ये ठेवून। तर चांगलं ग्रेव्हीमध्ये एकजीव करून घेऊया कुरुड्याचे। सारखं वर खाली करून मंद गॅसवर फ्राय करून घ्यायचं मस्तपैकी। हे बघा, आता सगळं एकजीव झालेलं आहे। कुरुड्या फ्राय करत राहायच्या, त्याला 10-15 मिनटं हलवत राहायचे, म्हणजे सगळं मीठ, हळद सगळं त्याला एकजीव होतं त्याच्यामध्ये। मग थोडंसं गरम मसाला टाकायचा, तिखट मसाला। ते टाकून चांगलं हलवून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं। चटणी पण त्यात मिक्स व्हायला पाहिजे तसं। आता झाकण ठेवून वाफवून घेऊया 2-3 मिनटं। बघा, झाकण काढल्यावर मस्त झालेलं आहे। चांगलं परतून घेऊया सेट करून। तर त्याच्यामध्ये टाकूया कोथिंबीर टाकून हलवून घेऊया चांगलं। आता चांगलं हलवून घेऊन त्यात गरम मसाला टाकूया। आणि कस्तुरी मेथी टाकूया त्याच्यामध्ये। ते तिन्ही पण चांगले मिक्स करून घेऊ। झाकण लावून घेऊया।
मिनटं त्याला वाफवूया चांगला. हे बघा झाली आहे भाजी आपली. कशी दिसते ते सांगा. ही आहे कुरडईची भाजी. कशी झाली आहे कमेंट करा, नक्की सांगा. आणि हा आहे माझा ओटाचा पसारा. हे आहे माझा पसारा ओट्याचा. हे आहे माझा ओटा. कसं वाटतंय नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय बाय गाईस.